नमस्कार मंडळी, राधे राधे सर्वांना. कसे आहात सगळे? मस्तच ना? मी पण मस्तच आहे. आणि आज बनवत आहे मी चुलीवर आहाते. तर हा आहे लसणाचा पाला आणि हे आहेत तांदूळ. तर मी पुराण्या पद्धतीने पाट्यावर वाटून घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे मिक्सर वगैरे काहीच नाही आहे. आणि मी आता सर्वात आधी इथं चुलीला विस्तो वगैरे पेटवत आहो आणि ते मला वाटण्यामध्ये सगळे इथं बघू शकता तुम्ही की रात्र वगैरे झालेली आहे, म्हणून आता मी घाईघाईत असे इथं विस्तो वगैरे लावला आणि आता मी इथं बनवणार आहे आहाते वगैरे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चांगला वाटेल तर मला आजच्या ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पाला आणि तांदूळ वाटून घेतल्यानंतर इथं बघू शकता सगळा मसाला वगैरे सांबार वगैरे मस्त मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि हा असा पद्धतीचं मिश्रण तयार झालेला आहे. थोडा पातळ असा बनवायचा असते आणि मग त्याच्यानंतर तेल टाकून ताव्यावर बनवायचं असते. तर बघू शकता बघायला किती सुंदर आहे आणि एवढे सुंदर आहाते पण बनतील असं मी इच्छा करतो. आता बनवून झाल्यानंतर बघतो या मग आहाते खायला. आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या इकडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बोलण्यामध्ये काही चुकी होत असेल तर ते पण सांगा, मी त्या समोर चुका आपल्या सुधारवत जाईल. तर आता बघू शकता की अशा पद्धतीने इथं माझं बनवणं चालू आहे. अंधारामध्ये एकटी भीती पण वाटत होती खूप, पण छोट्या छोट्या मुली होते व्हिडिओ बनवण्यावाल्या, म्हणून मी इथं मस्त आरामात बनवत आहे. आणि त्यांना पण एक एक द्यावं लागते सर्वांना. तर बघा तुम्ही समोर पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मी अशा पद्धतीने बनवले आहेत गावाकडील चुलीवर आहाते. आणि मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम खायला खूप मजा आली आणि खूप सुंदर असे बनलेले आहेत. जसे तुम्हाला मसाला वगैरे बघायला दिसत होता तसाच इथं छानपैकी मी बनवून घेतलेला आहे. तर माझा गावाकडचा चुलीवरच्या आहाते बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी, गावठी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राधे राधे सर्वांना. मिळूया आता समोरच्या व्लॉगमध्ये. आणि मी दर संडेला, दर रविवारी मी असेच सायंकाळला 6:30ला माझे फुल व्लॉग टाकत असते. तर मला नक्की सपोर्ट करा. गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. राधे राधे.